लोकसभा मतदारसंघामध्ये निवडणूक प्रक्रिया पार पडणारे मतदान प्रक्रिया पार पडणारे पुण्यामध्ये भाजपाचे उमेदवार आहेत मुरलीधर मोहोळ, विरोधात काँग्रेसचे उमेदवार आहेत रवींद्र धंगेकर. रवींद्र धंगेकर हे विद्यमान आमदार आहेत. कसबा या विधानसभा मतदारसंघाचे ते आमदार आहेत. तर लोकसभेच्या चौथ्या टप्प्याच्या मतदानासाठी अवघे काही तासच उरलेले आहेत. सर्व ठिकाणी तयारी कशी झालेली आहे, कसा उत्साह निवडणुकीच्या ठिकाणी आहे, या संदर्भात आपले प्रतिनिधी आपल्याला माहिती देणार आहेत. आपल्यासोबत आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत. माझा सर्वात पहिला प्रश्न आहे आमचे पुण्याचे प्रतिनिधी रोहन कदम यांच्यासाठी. पुण्यामध्ये सध्या राज ठाकरे यांचा फतवा चांगलाच गाजतोय, काय सांगाल? निश्चितच पणाने खरं तर पुण्याच्या निवडणुकीकडे सगळ्यांचंच लक्ष आहे आणि ज्या पद्धतीने राज ठाकरे यांनी परवा दिवशी सभा घेतली आणि या सभेमध्ये जो मुस्लिम मशिदींमधून जो फतवा काढलेला होता त्या फतव्याच्या विरोधात त्यांनी भाष्य केलं आणि जर ते फतवा काढतायत तर आजपासून आता मी देखील फतवा काढतो, सगळ्या हिंदूंना त्यांनी जे ते मार्गदर्शन केलं आणि त्यांनी फतवा काढून महायुतीच्या उमेदवारांना संपूर्ण राज्यभरात जिथे जिथे उभे आहेत त्यांना पाठिंबा द्या अशा प्रकारचं म्हणणं जे आहे राज ठाकरेंनी त्यावेळी मांडलं आणि त्यानंतर जे आहे ते मोठ्या संख्येने जो आहे तो समाज उसळलेला पाहायला मिळतोय. त्यामुळे निश्चितपणाने ही पुण्याची निवडणूक जी आहे ती मुख्य निवडणूक आहे आणि या सगळ्यामध्ये कारण का जो मुस्लिम समाजाचा फतवा निघाला तो देखील पुण्यातूनच निघाला. पुण्यातील कोंढवा भागातला तो व्हिडिओ होता, ते नंतर समोर आलं आणि त्या ठिकाणी पुण्यात राज ठाकरे आल्यानंतर त्यांनी देखील तशाच प्रकारची भूमिका जी आहे तशाच तसे उत्तर देऊन घेतलेली पाहायला मिळाली. त्यामुळे या सगळ्याचा परिणाम जो आहे तो या उद्याच्या निवडणुकीमध्ये कितपत पडतोय, कितपत जे आहे ते या सगळ्याला प्रतिसाद देत नागरिक घराबाहेर पडून उत्साहाने जे ते मतदान करतील काही पाहणं 4 तारखेला उत्सुकतेचं ठरणार आहे. कारण का मतपेटीमध्ये नेमकं काय मतदान पुणेकर करणार आहे हे 4 तारखेला कळणार आहे. परंतु उद्याच्या दिवशी सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की पुणेकरांना घराबाहेर काढून जास्तीत जास्त मतदानाची टक्केवारी करणं. कारण का पुणे शहरामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून जर आपण पाहिलं तर ते 48 ते 49% मतदान जे दरवर्षी दर 5 वर्षाला होताना पाहायला मिळतं. 50% वरती जे मतदान क्वचितच काहीतरी घडलेलं पाहायला मिळतं. त्यामुळे जास्तीत जास्त संख्येने मतदान करून घेणं हे खूप महत्वाचं आहे. कारण का सध्याचं वातावरण पाहता सकाळी पासून दुपारपर्यंत ऊन आहे आणि दुपारनंतर पुण्यामध्ये गेल्या 2-3 दिवसापासून पाऊस पडतोय. तर या सगळ्या वातावरणाचा फरक देखील मतदारांवरती पडू शकतो. त्यामुळे जास्तीत जास्त मतदानाची टक्केवारी वाढवणं आणि जास्तीत जास्त लोकांना घराबाहेर काढून मतदान करून घेणं हे प्रत्येक पक्षासमोरचं आव्हान आहे आणि निवडणूक आयोगासमोर देखील ते आव्हान आहे. त्यामुळे पुणेकर उद्या कसे घराबाहेर निघतायत आणि कशा पद्धतीने मतदान करतायत हे पाहणं देखील महत्वाचं ठरेल. जी रोहन, उद्या काय होईल ते आपलं बघणं महत्वाचं ठरेल. आपण आता शिरूर लोकसभा मतदारसंघाविषयी चर्चा करूया. शिरूरमध्ये विद्यमान खासदार आहेत अमोल कोल्हे आणि त्यांच्या विरोधामध्ये सुद्धा आढळराव पाटील जे राष्ट्रवादी फुटल्यानंतर आता राष्ट्रवादीचेच 2 गट शिरूरमध्ये आमने सामने उभे राहिलेले आहेत. त्यामुळे आता शिरूरमध्ये नक्की कुणाला पसंती मिळणार, दादांना की शरद पवारांना? आपण जर कालची सभा पाहिली असेल तर ती सभा संपूर्ण सोशल मीडियामध्ये आणि शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये चांगलीच व्हायरल झालेली आहे. कारण का स्वतः शिवाजीदादा आढळराव पाटील असतील किंवा अजित पवार असतील यांनी पावसामध्ये जे ते भर सभा घेतलेली पाहायला मिळाली. त्यामुळे उत्साह जो आहे तो प्रचंड शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये पाहायला मिळतोय. ज्या पद्धतीने मागील काही दिवसांपासून शिरूर लोकसभा मतदारसंघातील वातावरण जे आहे ते ढवळून निघालेलं होतं. अनेकांच्या सभा झालेल्या होत्या, मोठमोठ्या नेत्यांच्या सभा ज्या आहेत ते शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये झालेल्या होत्या. त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते या संपूर्ण लढतीकडे उत्साहाने पाहिलं जात आहे. कारण का मुख्य लढत होती. कारण का अमोल कोल्हे हे अभिनेते आहेत. संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांनी अनेक विविध त्यांच्या कलाक्षेत्रातून ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेले आहेत. तर शिवाजीराव आढळराव पाटील हे मातब्बर नेते मानले जातात. गेल्या अनेक वर्षांपासून ते खासदार म्हणून दिल्लीमध्ये जात आहेत. त्यांचा पराभव केलेला त्यांनी पाहायला मिळाला. परंतु तो पराभव अजित पवारांनी शिवाजीराव आढळराव पाटलांचा केलेला होता. अजित पवारांनी ताकद पणाला लावून अमोल कोल्हेंना जे इथे निवडून आणलेलं होतं. सगळे आमदार जे अजित पवारांच्या मर्जीतले होते, मग ते बेनके असतील, मोहिते असतील, दिलीप वळसे पाटील असतील किंवा हडपसरचे चेतन तुपे असतील, हे मागच्या पंचवार्षिकला अमोल कोल्हेंना निवडून द्या म्हणून जनतेसमोर गेलेले होते. तर आताच्या घडीला जे आहेत ते सगळे आमदार अजित पवारांसोबत आहेत.
ते सगळे आमदार जे आहेत ते अजित पवारांसोबत असल्यामुळे आता ते शिवाजीराव आढळराव पाटीलना निवडून द्या, अमोल कोल्हेंना आता नको, अशा प्रकारची भूमिका जी आहे ती घेऊन जनतेसमोर जात आहेत. परंतु लोकांना हे कितपत मान्य होतंय, लोक हे कितपत एक्सेप्ट करतायत आणि या सगळ्यांचा परिणाम जो आहे तो मतदानावर कितपत होतो हे पाहणं देखील आपल्याला उद्याच्या मतदानानंतर महत्त्वाचं ठरणार आहे. जी, आपल्यासोबत आपले बीडचे प्रतिनिधी उद्धव मोरे जोडले गेलेले आहेत. उद्धव, बीडमध्ये आपण बघतोय की पंकजा मुंडे या भाजपाच्या उमेदवार आहेत आणि बीडचं जर आपण एकूणच गणित बघितलं तर जातीय राजकारण इथे बघायला मिळतं, तर याचा सर्वाधिक फटका आणि सर्वाधिक फायदा कुणाला होऊ शकतो? नक्कीच बीड मध्ये अत्यंत काटेकी टक्कर म्हणावं लागेल, कारण की एका बाजूला पंकजा मुंडे यांच्याकडे महायुतीच्या नेत्याची मोठी फौज आहे आणि ही फौज पहिल्या दिवसापासून जे आहे ते बीडच्या मैदानामध्ये प्रचाराच्या मध्ये आघाडी घेतलेली आहे महायुतीकडून. तर दुसऱ्या बाजूला शरद पवार गटाकडून बजरंग सोनवणे आहे, जे की असा दावा करतात की बीड लोकसभेची निवडणूक जनतेने हातात घेतलेली आहे आणि जनतेने हातात घेतल्यामुळे आपला विजय मोठ्या फरकाने निश्चित झाल्याचं बजरंग सोनवणे यांनी सांगितलेलं आहे. आपण जर बीडच्या लोकसभेमध्ये जर सगळ्यात महत्वाचा फॅक्टर जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा जाणवतोय. बीडमध्ये ओबीसी विरुद्ध मराठा असा संघर्ष कुठं ना कुठं बघायला मिळतोय आणि सातत्याने पंकजा मुंडे असतील, धनंजय मुंडे असतील यांनी देखील या सगळ्या संदर्भाला पुष्टी दिलेली आहे. एकंदरीत आपण तयारी जर बघितलं तर प्रशासनाने पूर्ण तयारी केली आहे. 2355 जे की बूथ आहेत, मतदान केंद्र आहेत, त्या ठिकाणी आता तयारी पूर्ण झालेली आहे. मतदान प्रक्रियेच्या साहित्याची देखील वाटप करण्यात आली आहे. त्याचबरोबर संवेदनशील जे मतदान केंद्र आहेत त्याची देखील चाचपणी करण्यात आली आहे. 17 संवेदनशील असे मतदान केंद्र आहेत ज्या ठिकाणी प्रशासनाची तर उत्तम तयारी झालेलीच आहे बीडमध्ये. मात्र एक मोठं वक्तव्य आता सध्या समोर आलेलं आहे. बीडमध्ये पंकजा मुंडे यांच्या विरोधात राष्ट्रपती उमेदवार आहेत बजरंग सोनवणे आणि आता शरद पवारांचं एक महत्वपूर्ण वक्तव्य आलेलं आहे की ते जरांगेंच्या पाठीशी आहे. यामुळे राजकीय गणित कशा पद्धतीने फिरतील आणि याचा मतदानावर कसा परिणाम होईल? नक्कीच, कारण की जरांगे फॅक्टर जो आहे तो बीड मध्ये प्रामुख्याने चालतोय, कारण की मराठा आंदोलनाचं केंद्र बीडला संबोधलं जातं राज्यामध्ये. आणि काल शरद पवारांनी बजरंग सोनवणेसाठी जी या ठिकाणी जाहीर सभा घेतली, समारोपाची प्रचाराच्या समारोपाची सभा घेतली, त्यामध्ये जरांगे पाटलांचं कौतुक शरद पवारांनी केलं. छत्रपतीचा विचार घेऊन जरांगे पाटील राज्यामध्ये काम करीत असल्याचं शरद पवारांकडून सांगण्यात आलं. कुठं ना कुठं या प्रशंसेनंतर संपूर्ण बीड आसन राज्यामध्ये आसन की अशी चर्चा सुरू झाली आहे की कुठं ना कुठं जरांगे पाटील यांच्या माग शरद पवारच नाही येत ना. या सगळ्या संदर्भामध्ये आता चर्चा होताना दिसत आहेत. आता यानंतर शरद पवार यांनी केलेल्या मोठ्या वक्तव्याचा कसा परिणाम होतो मतदानावर हे पाहणं ही महत्वाचं ठरेल. आपल्यासोबत संभाजीनगर मधून आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत विजय चिडे. विजय, संभाजीनगरमध्ये विद्यमान खासदार आहेत इम्तियाज जलील आणि त्यांच्या समोर भाजपाचा उमेदवार आहे, सोबतच शिवबाठाचे उमेदवार आहेत खैरे, हे माजी खासदार आहेत. त्यामुळे मुख्य लढत ही माजी खासदार विरुद्ध इम्तियाज जलील आहे की भाजपा उमेदवार विरोधामध्ये इम्तियाज जलील. आणि त्याच्यामध्ये आणखीन एक तिसरा उमेदवार आहे तो म्हणजे सुंडके, माफ करा, त्याच्यामध्ये आणखीन एक तिसरा उमेदवार आहे ते म्हणजे अफसर खान. तर अफसर खान यांच्यामुळे काही गेम तिथे पलटू शकतो का? नक्की त्याचे जर बघितलं तर आज रात्र जी आहे ती आज लोकसभेचे शेवटची रात्र आहे, कारण उद्यापासून जर बघितलं 4थ्या टप्प्याचं मतदान जे आहे ती प्रक्रिया जी आहे ती छत्रपती संभाजीनगर मध्ये सुरू होणार आहे. त्यामुळे सकाळपासून मतदान सुरू झाल्यानंतर जर बघितलं तर आता नेत्यांना जे आहे ती आज वैरेची रात्र असं म्हणू शकतो आपण, कारण छत्रपती संभाजीनगरमध्ये जर बघितलं चौरंगी लढत जी आहे ती आता होणार आहे. यामध्ये जर बघितलं तर छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत जी आहे ती आता प्रतिष्ठेची लागलेली आहे. कारण या ठिकाणी जर बघितलं स्वतः मुख्यमंत्री जे आहे ते 15 दिवसामध्ये कमीत कमी 4 दिवस जे आहे ते छत्रपती संभाजीनगरमध्ये होते आणि त्यामुळे त्यांनी स्थळ ठोकून छत्रपती संभाजीनगरमध्ये असल्यामुळे आता मुख्यमंत्र्यांना देखील आता शिंदे गटांना ही जागा तितकीच महत्वाची आहे. त्याचबरोबर जर बघितलं शिवबाबूंच्या गटाचे उमेदवार चंद्रकांत खैरे आहेत आणि त्यांच्यासाठी जर बघितलं आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोघांनी सभा घेतलेली आहे. ते देखील या छत्रपती संभाजीनगर लोकसभेमध्ये जे आहे ते वेगवेगळ्या त्यांनी सभा घेतल्या होत्या. सुषमा अंधारेंनी देखील या ठिकाणी सभा घेतलेल्या आहेत आणि वंचितचे जर बघितले तर अफसर खान या ठिकाणी होते. त्यांच्यासाठी सुद्धा जर बघितलं तर प्रकाश आंबेडकर यांनी या ठिकाणी सभा घेतली होती. त्यानंतर जर बघितलं तर विद्यमान खासदार एमएमचे इम्तियाज जलील हे देखील रिंगणामध्ये आहे. त्यामुळे आता असरुद्दीन ओवेसी जे आहे ते देखील छत्रपती संभाजीनगरच्या 4 दिवस जे आहे ते त्यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये दौरा केलेला आहे आणि संपूर्ण घरोघरी जे आहे ते त्यांनी फिरलेले आहे. त्यामुळे आता चौरंगी लढत जी आहे ती छत्रपती संभाजीनगरमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यामुळे आता सध्या जर बघितलं तर शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत जी आहे ती आता चर्चेत आलेली पाहायला मिळत आहे.
कारण महायुतीकडून जर बघितलं संदीपा मुंबरे यांची उमेदवारी जाहीर आहे आणि जी. चंद्रकांत खैरे या दोघांमध्ये जे आहे ती फाईट होण्याची शक्यता आहे. त्यामध्ये जर बघितलं तर एमएम देखील आता जे आहे ते रेसमध्ये असल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र आता अपक्ष देखील यामध्ये रिंगणामध्ये आहे. त्यामुळे अपेक्षांचाही चांगला दांडगा संपर्क छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे. त्यामुळे आता पक्षांना जो आहे तो चांगलाच आता डागडुकीचं वातावरण ते आहे ते त्यांच्यामध्ये निर्माण झालेलं आहे आणि त्यामुळे पक्षांच्या नेत्यांना आता ही 37 उमेदवार जी. जे आहे ते रिंगणात आहे आणि या उमेदवारांना जर बघितलं आता वैराची रात्र असं म्हणता येईल. कारण उद्या सकाळपासून जर बघितलं छत्रपती संभाजीनगर लोकसभेमध्ये मतदान जे आहे ती सुरुवात होणार आहे. सध्या जर बघितलं छत्रपती संभाजीनगरमध्ये 20 लाखापेक्षा अधिक मतदान जे आहे ते असणार आहे. ते मतदान जे आहे ते पार पडणार आहे. त्याच पद्धतीने बघितलं छत्रपती संभाजीनगरमध्ये मतदानाची जी आहे ती व्यवस्था करण्यात आली. निवडणूक अधिकाऱ्यांनी जे आहे जवळपास 2,040 ठिकाणी जे आहे मतदान केंद्र छत्रपती जी. संभाजीनगर लोकसभेमध्ये पार पडणार आहेत आणि 20,000 पेक्षा अधिक मनुष्यबळ जे आहे ते या ठिकाणी लावण्यात आलेलं आहे. जी, आपल्यासोबत त्यामुळं आपले मतदानामध्ये शिर्डीचे काय प्रतिनिधी सुद्धा जोडले गेलेले आहेत. शिर्डीच्या प्रतिनिधींकडून आपण जाणून घेऊयात. शिर्डीमध्ये थेट लढत आहे, मात्र त्यामध्ये आता उत्कर्ष रुपवते यांनी काँग्रेसमधून बंडखोरी केलेली, याचा परिणाम कसा होऊ शकतो? नक्कीच तेजल, आता ही जी निवडणूक आहे शिर्डीची लोकसभेची निवडणूक जी जी. आहे ती पहिले थेट महाविकास आघाडी आणि महायुतीच्या उमेदवारामध्ये होईल असं वाटत असताना जी. अचानकपणे उत्कर्ष रुपवते यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत या ठिकाणी वंचितच्या तिकिटावर त्यांनी निवडणुकीमध्ये रिंगणात जी उडी घेतली. जी. त्यामुळे त्याचा फार मोठा जो फटका आहे तो महाविकास आघाडीच्या उमेदवारांना बसणार आहे. जी. कारण की उत्कर्ष रुपवते यांची जर पार्श्वभूमी बघितली गेली तर ती काँग्रेसची होती जी आणि ते त्यामुळे ते काँग्रेसच्या जे एकनिष्ठ असा म्हणजे 3 त्यांचा जे काँग्रेसचा संबंध आहेत ते संबंध त्यांना कुठेतरी फायदेशीर होणार आहे. त्याचबरोबर या ठिकाणी प्रकाश आंबेडकरांची, सुजात आंबेडकरांची ज्या सभा झाल्या त्या सभेची जर गर्दी पाहिली आणि या मतदारसंघाचा विचार जर केला गेला तर नक्कीच त्याचा फटका या बसू शकतो. आणि या मतदारसंघामध्ये एकीकडे सुरुवातीच्या काळामध्ये तिकीट जे वाटपाचा जो तिढा आहे तो सुटत नव्हता. मात्र उबाटा गटाचे जे उमेदवार आहेत भाऊसाहेब वागचौरे यांचं तिकीट हे जे लवकर जाहीर झाल्यामुळं ते प्रचार आघाडीवर होते. मात्र नंतर महाविकास आघाडीच्या वतीने या ठिकाणी सदाशिव लोखंडे यांना पुन्हा याच मतदारसंघातून तिसऱ्यांदा उमेदवारी देण्यात आल्याने त्यांच्या मागे जी यंत्रणा आहे, जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील असतील, नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे असतील, त्याचबरोबर स्वतः मुख्यमंत्र्यांनी या मतदारसंघामध्ये ठाण मांडून बसल्यामुळं एक यंत्रणा जी आहे ती यंत्रणा कुठेतरी सक्षमपणे लोखंडेंच्या बाजूने उभे राहिल्या होत्या. लोखंडे हे निवडणूक प्रचारात पुढे आलेत. मात्र हे सगळं होत असताना उबाटा आणि शिवसेनेमध्ये ही जी लढत होणार होती त्यामध्ये उत्कर्ष रुपवतेंच्या जी काही उमेदवारी केल्यामुळं या ठिकाणी आता ही तिरंगी लढत आता या मतदारसंघात बघायला मिळणार आहे. त्याचबरोबर आता ही जी मतदान प्रक्रिया जी आहे शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये 1708 मतदान केंद्रावर हे मतदान होणार आहे. जी 16,77,335 जे मतदार आहेत ते आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आता उद्या बजावता येईल आणि त्याकरिता प्रशासनाच्या वतीने 9,400 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. सर्व ठिकाणी मतपेट्या ज्या आहेत त्या पुरवण्यात आलेल्या आहेत. जी 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 आपल्यासोबत जळगावहून आमचे प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत. जळगावहून जुगल पाटील जोडले गेलेले आहेत. जळगावमध्ये स्मिता वाघ ह्या भाजपाच्या उमेदवार आहेत आणि त्यांच्या विरोधामध्ये करण पवार. तर जळगावमध्ये नक्की मुद्दे काय आहेत, काय सांगाल? मी तेजल, जर विचार केला, जळगाव हा पूर्वीपासून भारतीय जनता पार्टीचा गड हा मानला जातो. भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार खासदार उन्मेष पाटील यांना उमेदवारी नाकारल्यानंतर त्यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला आहे. त्यानंतर स्मिता वाघ यांना ही उमेदवारी या ठिकाणी भारतीय जनता पार्टीकडून सोडण्यात आली आहे. त्यांच्या विरोधात उबाटाचे उमेदवार करण पवार यांना ही उमेदवारी देण्यात आली आहे. पूर्वीपासून जर बघितलं तर शिवसेनेची मोठी पकड या जळगाव लोकसभेवर आहे आणि करण पवार एक मोठं आव्हान स्मिता वाघ यांना उभं करू शकतात. त्याच पाठोपाठ जर रावेर लोकसभेचा विचार केला तर तत्कालीन खासदार रक्षा खडसे हे उमेदवारी करत आहे. त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे श्रीराम पाटील हे उमेदवारी करत आहे. ज्या प्रकारे बारामतीमध्ये ननद विरुद्ध भाऊजाई आहे त्याचप्रमाणे रक्षा खडसे विरुद्ध रोहिणी खडसे या प्रचार करत आहे. आणि एकंदरीत जर विचार केला, भारतीय जनता पार्टीचे जे ज्येष्ठ माजी मंत्री जे आहेत एकनाथराव खडसे यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये अद्याप प्रवेश जरी केला नसला, मात्र रक्षा खडसे यांच्या बैठका घेत ते प्रचार करत आहे. आणि एक जर विचार केला तर एक मोठं राजकीय वातावरण सध्या तरी जळगाव जिल्ह्यामध्ये या ठिकाणी तापलेलं आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, त्यानंतर नवनीत राणा यांच्या सभा या जळगाव जिल्ह्यात झालेला आहे. त्याचप्रमाणे श्रीराम पाटील यांच्यासाठी शरद पवार
यांच्या सभा घेण्यात आल्या आहे आणि रोहिणी खडसे यांनी सांगितलेलं आहे की मुक्ताईनगर मधून महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील यांना जास्तीत जास्त मताधिक्य देण्याचा आमचा प्रयत्न असेल असं या ठिकाणी रोहिणी खडसे यांनी सांगितलं आहे. एक प्रकारे ननद विरुद्ध भाऊजाई असा संघर्ष या रावेर लोकसभेमध्ये पेटलेला दिसतोय. तेजल जी, आपण बघितलं जळगावमध्ये उन्मेष पाटील यांची बंडखोरी ही भाजपाला महागात पडू शकते का? आणि दुसरी गोष्ट, रावेर लोकसभा मतदारसंघामध्ये एकनाथ खडसे यांचं रक्षा खडसेंसोबत असणं हे भाजपाला फायदेशीर ठरू शकतं का? नक्कीच जर विचार केला तर खासदार उन्मेष पाटील यांचं तिकीट काटल्या गेल्यानंतर ते कमालीचे नाराज होते आणि एक प्रकारे जर विचार केला तर एक मोठं शक्ती प्रदर्शन जळगावात त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे आणि करण पवार एक मोठं आव्हान या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार स्मिता वाघ यांना उभं करू शकतात. आणि जर तसा विचार केला तर भारतीय जनता पार्टीचे मंत्री गिरीश महाजन असतील, मंत्री गुलाबराव पाटील असतील, मंत्री अनिल पाटील असतील, या प्रमुख नेत्यांच्या प्रतिष्ठा या पणाला आहे आणि एक मोठा प्रचार त्यांचा या ठिकाणी एक मोठी शक्ती स्मिता वाघ यांच्या पाठीशी उभी आहे. आणि रावेर लोकसभेमध्ये रक्षा खडसे यांच्या पाठीशी एकनाथ खडसे यांची ताकद आहे. आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी मावळहून रोहन कदम जोडले गेलेले आहेत. रोहन, मावळमध्ये शिवसेना विरुद्ध शिवबाठा म्हणजे शिवसैनिकच आमने सामने ठाकलेले आहेत. कोणत्या शिवसैनिकाचं पारडं जड असेल? नक्कीच खरं तर आपण पाहिलं की गेल्या काही दिवसांपासून श्रीरंग पारणे हे मोठ्या प्रमाणामध्ये जे ते सगळ्या या मावळच्या लढतीमध्ये चुरस घेत होते, परंतु मागील 4-5 दिवसांपासून जे ते संजोग वागेरे यांनी पुन्हा एकदा सरशी पाहायला मिळते. संजोग वागेरे हे मूळचे राष्ट्रवादीचे अजित पवारांसोबत गेले अनेक वर्ष ते होते. त्यांनी जे आहे ते निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंची साथ दिली, परंतु श्रीरंग पारणे जे आहेत ते अनेक वर्षापासून शिवसैनिक आहेत आणि ज्यावेळी शिवसेनेमध्ये फूट पडली त्यावेळेस पासून ते एकनाथ शिंदेसोबत पाहायला मिळत होते. एकनाथ शिंदेना पाठिंबा जो त्यांनी दिलेला होता, त्यामुळे जो जुना शिवसैनिक आहे किंवा जो कट्टर शिवसैनिक पहिल्यापासून बाळासाहेबांना मानणारा आहे तो कदाचित उद्धव ठाकरेंसोबत आहे आणि तो शिवसैनिक जो आहे तो सध्या संजोग वागेरे यांचं काम करताना पाहायला मिळतोय. श्रीरंग बारणे यांची स्वतःची ताकद आहे, वैयक्तिक वेगळी पद्धतीची ताकद जी आहे ती श्रीरंग बारणे यांची या सगळ्या मतदारसंघामध्ये आहे. उरणचा असेल किंवा शेकापचा बाले किल्ला जो आहे तो संपूर्ण उरण हा शेकापचा बाले किल्ला मानला जातो. त्यामुळे जयंत पाटील यांच्या मतदारसंघात चांगलं लीड जे आहे ते या संपूर्ण महाविकास आघाडीला जे आहे त्या ठिकाणी मिळू शकतं. त्यामुळे हा एक महत्वाचा फॅक्टर जो आहे तो या संपूर्ण निवडणुकीमध्ये असू शकतो. त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये जे ते गणित मागच्या काही दिवसांपासून या संपूर्ण मावळ मतदारसंघामध्ये बदललेली पाहायला मिळतात. परंतु श्रीरंग बारणे यांचं पारडं काहीसं गेल्या काही दिवसांपासून जड आहे असं सांगितलं जात होतं, परंतु संजोग वागेरे यांच्यासाठी देखील शिवसेनेने मोठ्या प्रमाणामध्ये उभाट्या गटाकडून मोठ्या प्रमाणामध्ये सभा ज्या आहेत त्या संपूर्ण मतदारसंघामध्ये घेण्यात आलेल्या आहेत आणि त्यानंतर मोठ्या सरशी जी आहे ती संजोग वागेरे आपल्याला इकडे बघायला मिळणार. आपल्यासोबत नगरहून आपले प्रतिनिधी जयेश जोडले गेलेले आहेत. जयेश, नगरमध्ये विखे विरुद्ध लंके अशी लढत बघायला मिळते. लंकेंनी नुकतंच बंड केलं, राशपामध्ये ते गेले, राशपामधून त्यांना उमेदवारी जाहीर झाली. तर काय घडेल? कुणाला मतदार साथ देतील? एकंदरीत नगर दक्षिण मतदारसंघाचा जर विचार केला गेला तर हा मतदारसंघ अतिशय मागासलेला आहे. नगर शहर सोडलं तर या ठिकाणी पाण्याचा प्रश्न आहे, रोजगाराचा प्रश्न आहे आणि इतर अशा अनेक गोष्टी आहेत ज्या या नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाला प्रभावित करतात. आता ज्या मागच्या 2 टर्म जे आहेत त्या या ठिकाणी सुजयदादा विखे पाटील यांच्या अगोदरचे जे खासदार होते, दिलीप गांधी असतील, इतर जे खासदार होते, त्यांच्या गेलेल्या कामावर विखे पाटलांच्या उमेदवारीने एक वेगळा शिक्कामोर्तब केला. विखे पाटलांनी कोविडच्या काळामध्ये काम केलं, त्याचा एक प्रभाव लोकांवर आहे. त्यांच्या तोडीला निलेश लंके यांनी जी उमेदवारी टाकली त्यामध्ये एक सक्षम उमेदवार भारतीय जनता पार्टी विरोधात एक सक्षमपणे उमेदवार जो मिळत होता तो लंकेच्या स्वरूपाला. लंकेचं देखील कोविडमध्ये मोठं पद्धतीचं काम आहे आणि एकंदरीत ही जी निवडणूक आहे ही अतिशय प्रतिष्ठेची मानली जाते, कारण की विखे पाटील आणि शरद पवार हे राजकीय प्रतिस्पर्धी म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात परिचित आहे आणि या ज्या निवडणुकीत आहे अतिशय ताकदीने ही निवडणूक जिंकण्याकरता दोन्हीही पक्ष आणि त्यांचे नेते ठाण मानून आहेत. एकंदरीत आपण या मतदारसंघाचा विचार केला तर शेवगाव, राहुरी, पारनेर,
अहमदनगर, श्रीगोंदा, कर्जत, जामखेड जी 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 असे जे विविध नक्कीच आता उद्या या सर्व उमेदवारांचं भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे. मतदारांचा कौल नक्की कुणास सोबत असेल हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. धन्यवाद रोहन. जयेश सावंत सोबतच आपल्यासोबत होते जळगावचे प्रतिनिधी जुगल पाटील, उद्धव मोरे या सर्व प्रतिनिधींना मी धन्यवाद देते. आपण या सर्व निवडणुकांच्या घडामोडींवर असंच लक्ष ठेवून राहा.